हॅलो, कसे आहात? किचन आईच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीर बीट पराठा. त्यासाठी साहित्य: गव्हाचे पीठ, पनीर आणि बीट. आता याच्यासाठी आपण बाकी साहित्य बघू. मीठ, जाडसर कुटलेली मिरची, धने पावडर, जिरे, मोहरी फोडणीसाठी जिरे मोहरी, कांदा, तीळ, गरम मसाला आणि हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या कुटून घ्यायच्यात लसण टाकून, आणि कोथिंबीर आणि तीळ. चला आपण सुरुवात करू. आता हे आपल्याला हे बारीक मिक्सरला करून घ्यायचे. आपण हे पिठात टाकणार आहोत. आता आपण थोडं पाणी टाकू म्हणजे पटकन बारीक होईल ते. आपण त्याच्यात थोडं मीठ टाकू. पेस्ट बारीक झाली, चांगली करून घ्यायची बारीक. असं जर राहिलं थोडं ते काढून घ्यायचं. आपण याच्यात टाकून लागेल तसं टाकून भिजवून घेऊ. चवीला छान आणि पौष्टिक. भांडे शिळून घेतले, याच्यातलं पाणी आपण मळून घेऊ. आपण हे अर्धे तीळ याच्यात टाकू आणि अर्धे आपल्याला सारण करायचे पनीरचे त्याच्यात टाकून दे. आपले पोळ्याचं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं. आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊ. तेल लावून भिजवून ठेवून आपण ते बाकी आता पनीर किसून घेऊ. त्याची फोडणी करून घ्यायची पनीरची. आता आपलं झालं मळून. आता हे आपण साईडला ठेवू. तर आपण पनीरसाठी फोडणी तयार करू. थोडंच टाकायचं तेल. तेल टाकून देऊ. तेल टाक, मोहरी, जिरे, त्याच्यात टाकून घेऊ. आता तीळ, आणि आपली कुटलेली मिरची, लसूण. थोडी तेलात हे करून घेतली म्हणजे काय त्याचा कच्चापणा जातो नाही, चवीला छान लागते. आता आपण पनीर किसून घेऊ. या पनीर किसून घेऊ. त्याला थोडं मध्यम यानेच किसायचं, बारीक यानेच. असं करायचं. इथे एवढं बारीक पनीर किसून झाले. पण आता याच्यात फोडणी केलेली टाकून घेऊ. आपल्याला कांदा असाच कच्चाच टाकायचा. आपण हे मिरची, लाल दोन्ही टाकली ना चव छान येते, दिसायला छान दिसते. धने पावडर, मसाला, कोथिंबीर, थोडंसं मीठ, थोडंसं टाकू, जास्त नाही. मिक्स करून घेऊ आपण चांगलं. त्याच्यात चिमूटभर साखर टाकू. याच्यात आपण साखर टाकून घेऊ थोडीशी. ते आपलं चांगलं मिक्स करून झाले. आता आपण पराठे तयार करून घेऊ.
असे पराठे सकाळी नाश्त्यासाठी, डब्यात द्यायला, लेकराला शाळेसाठी सगळ्यात उत्तम आणि हेल्दी. आपण सगळी तयारी करून ठेवली, सकाळी सकाळी लवकर हे केले की पटकन होऊन जाते. लहान मुलांना द्यायचे असले तर मग थोडी मिरची कमी टाकायची. त्याच्यावर थोडं असं पीठ टाकायचं. त्याने काय होतं, आपल्या असं दाबताना हाताला एक चिकटत नाही आणि सारण सगळीकडे पसरतं, चिकटून राहत नाही. असं कडी कोपऱ्यापर्यंत सगळीकडे जाते. असं करून घ्यायचं उंडा. असं करून घेऊन कढीचं वरचं तोडून घ्यायचं. म्हणजे काय होतं, इकडची बाजू आणि इकडची बाजू सारखी पातळ येते चांगली. तसं असं उंड्याला असंच पीठ ते राहिलेलं शिल्लक चिकटायचं नाही, तोडून घ्यायचं. आपण पराठा पराठा आता लाटून झालाय. तवा गरम झालाय. आता आपण त्याच्यात आपण दुसरं असंच करून घेऊ. चला, आपल्या गरमागरम पनीर बीट पराठे तयार झाले. पनीर बीट पराठे आपले तयार झाले. असे करून पहा, खा. तुपाबरोबर खा, लोणच्यासोबत खा, दह्यासोबत खा, आपल्या आवडीने. असे करून पहा, खाऊन पहा. किती भारी दिसायला लागले. छान असे पराठे करून पहा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.